फक्त तुझ्यासाठी मूवीची जी टीम आहे ना ती आता आपल्यासोबत आहे आणि मी अगोदरच म्हटलं की कष्टी चली थी बीच मझदार में आणि आता अजून एक व्यक्ती आली सिया खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र. थँक्यू सो खरं तर सिनेमा तुझ्याकडे कसा आला कारण मी यशला विचारलं तर तुझ्याकडे सिनेमा कसा आला आणि तू कारणीभूत आहेस यशला सिनेमा मिळण्यासाठी तर त्याबद्दल काय सांगशील? ॲक्च्युली मी असं सांगेन की जेव्हा माझी बेधुणे 10 सुरू होती स्टार प्रवाहाला त्या दरम्यान माझी आई वारली. तर नंतर मी 1 वर्ष ब्रेक घेतला होता आणि त्याच्या आधी माझे बाबा गेले होते. त्यामुळे अगदीच मी खूप प्रॉब्लेममध्ये होते आणि त्यानंतर मी 3-4 महिन्यांच्या ब्रेकनंतर पॅरेजींनी मला फोन केला होता, आमचे रायटर. त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं असा असा विषय आहे, तुम्हाला फिल्म करायला आवडेल का? मी म्हटलं हां मला एकदा वाचायला आवडेल, तुम्ही मला स्क्रिप्ट पाठवा. मग त्यांनी मला मेल केली, मी वाचली स्क्रिप्ट आणि आधी म्हणजे मला जरा स्क्रिप्ट डेंजरस वाटली की बाप रे, कारण मराठी संस्कृती किंवा भारतीय संस्कृती हे सगळं ॲक्सेप्ट नाही करत. कारण कसं आहे या स्टोरीमध्ये जसं म्हणतात की जेव्हा जाणून बुजून पुरुष चुका करतो तेव्हा स्त्री पटकन माफ करते की माझा नवरा आहे किंवा माझा माणूस आहे, पटकन माफ करते. पण जेव्हा कळत न कळत स्त्रीकडून चूक होते तेव्हा पुरुष माफ करत नाही. तेव्हा अगदी टोकापर्यंत नवरा बायकोचं नातं असेल तर अगदी टोकापर्यंत ते नातं जाऊन पोहोचतं. डिवोर्स, घटस्फोट अशा गोष्टी. आणि आजकाल आपण 21व्या शतकात जगतो आहे तरी आणि याचं प्रमाण जास्त वाढलं आहे. लग्न होते, लग्न म्हणजे आता खेळ राहिलेला आहे. तर यातून आम्ही हेच दाखवलेलं आहे की तुम्ही नात्यांचा आदर करा. जर पुरुष चुका करतो तर बाईसुद्धा एक माणूस आहे. हां, तर तुम्ही चुका करा, आय मीन जरी चुका झाल्या स्त्रीकडून तरी प्लीज तुम्ही माफ करा, समजून घ्या. तर मला जेव्हा अख्खी फिल्म खूप आवडली, म्हटलं खूप चांगलं आहे, खूप चांगला विषय आहे, वेगळा आहे जरा, पण हे आपली भारतीय संस्कृती कितपत ॲक्सेप्ट करेल तर ते थोडंसं होतं. पण नंतर पॅरेजींना मी रिक्वेस्ट केली की थोडेसे चेंजेस करूयात कारण विषय खूप चांगला आहे. आपण समाजापर्यंत कळत न कळत एक चांगला मेसेज पुरुषांपर्यंत पोहोचवतो आहे. तर काही चेंजेस करून आम्ही ही फिल्म केली आणि खूप चांगली झाली आहे फिल्म. प्रेक्षकांना मी हेच सांगेन, माझी याआधी रिलीज झाली होती 1.5 वर्षांपूर्वी अरुणा इराणी प्रोडक्शन हाऊस बोल बेबी बोल. तर त्यानंतर ही माझी 1.5 वर्षांनी फिल्म येते आहे. तर प्लीज 19 ऑगस्टला रिलीज होती आहे तर तुम्ही थिएटरला जाऊन बघा. खूप गंमत आहे, खूप रोमॅन्टिक फिल्म आहे, खूप चांगली गाणी आहेत यामध्ये आणि कनक पटेल हे आमचे अतिशय चांगले प्रोड्युसर आहेत, डिरेक्टर पण आमचे खूप चांगले आहेत. खूप चांगला प्रयत्न आहे. तर प्लीज तुम्ही थिएटरला जाऊन हा सिनेमा बघा. खरं तू आताच म्हटलीस की रोमॅन्स सीन आहे कारण रोमॅन्स खूप सिनेमात मला दिसला आणि तो प्रकर्षपणे त्याचा USP पण असेल सिनेमाचा. तर ते जेव्हा आपण रोमॅन्स करतो तर बाकी जो दुसरा ॲक्टर असतो त्याच्यावर खूप कम्फर्टेबल व्हावं लागतं. तुमच्यामध्ये तो कम्फर्ट असला पाहिजे. तर ते दोन तुमची केमिस्ट्री कशी काय डेव्हलप झाली? केमिस्ट्री म्हणजे आम्ही ना 1 महिना आधी मी आणि यशनी एक ॲड केली होती. हां, तर मला त्याच्या एक्सप्रेशन्सवरून खूप चांगला ॲक्टर वाटला आणि सरांना खूप हँडसम ॲक्टर हवा होता. म्हटलं बापरे, तुम्ही सजेस्ट करा असं त्यांनी मला सांगितलं होतं. आणि मराठीत ज्या ज्या आर्टिस्ट आय मीन ॲक्टर लोकांना फोन केला, मी सजेस्ट केलं बऱ्याच जे माझे फ्रेंड्स होते त्यांना, पण ते बिझी होते. सरांना 15 दिवसात सिनेमा कंप्लीट करायचा होता. तर मी म्हटलं एक मुलगा आहे ज्याच्याबरोबर मी नुकतीच ॲड केलेली आहे पण मराठी येत नाही त्याला, थोडीफार मराठी बोलतो पण तुम्ही बघा. मग त्याची ऑडिशन वगैरे घेतली तर चांगलं त्याने ऑडिशनमध्ये काम केलं आणि सिनेमा मिळाला. सिनेमा करताना खूप मजा आली आणि धमाल आहे सिनेमा, तुम्हीही बघा. क्या मी बघणार आहे. केमिस्ट्री कशी काय डेव्हलप झाली यश? केमिस्ट्री कसी काय डेवलप झाली क्या, फ्रेंड्स तो हम लोग पहले से थे. 1-1.5 महीने का जो हम लोग का एड्स के बाद से फिल्म तक का था, बिकॉज ऑफ मुझे फिल्म मिली सो एक केमिस्ट्री बन गई थी. और एक फिल्म नहीं 4 फिल्म मिली एक साथ. बराबर है. एक मिनट. सिया के साथ पहली फिल्म थी, सिया के साथ दूसरी फिल्म भी 12 तास भी सिया के साथ ही कर रहा हूँ मैं. क्या बात. सो केमिस्ट्री ऐसी अच्छी थी हम लोगों की. लाइक इतने दिन शूट किए तो एक बॉन्डिंग हो गई थी कि एक कंफर्ट लेवल था हम लोगों के बीच में कि ऐसा कोई सीन आया तो हम कर सकते हैं. और सीन ऐसा कोई इतना भी ज़्यादा वियर्ड नहीं है, लाइक बोल्ड नहीं है. इट्स अ नॉर्मल थिंग जो लाइक डाइजेस्टेबल है. तो कम्फर्ट लेवल अच्छा था. आणि मला असं वाटतं ॲक्टर किंवा ॲक्ट्रेससाठी कुठलाही आर्टिस्ट समोर असू देत, आय मीन जी सीनची रिक्वायरमेंट आहे ती करायलाच हवी.
दॅट इज तो देअर. पण कसं असतं ना की तुम्ही जेव्हा सेटवर वावरता तर तुम्ही म्हटलं की 18-19 दिवसात पूर्ण शूट झालं, पण कुठे ना कुठे त्या 19 दिवसात तुमचा एक परिवार बनून जातो. तुम्ही सेटवर खूप मजा करताय, तुम्ही एकत्र जेवत असाल, एकत्र कुठेतरी बाहेर फिरायला जातात शूटिंग नंतर. पण हा जो सेटवरचा माहोल होता तो कसा काय होता तुमच्या सगळ्यांचा एकत्र? खूप छान होता. कनकजींची फॅमिली खूप काळजी घेत होती आमची. स्पेशली मॅम. हां, खूप छान घरचं जेवण आम्हाला मिळायचं, तर खूप चांगला अनुभव होता आणि खूप मजा करायचो आम्ही. टँट्रम्स कोणाचेही नव्हते. यश हिंदीतून आलेला आहे तरी यशनी खूप डाऊन टू अर्थ राहून व्यवस्थित सीनची रिहर्सल करायचा. काही चेंजेस मराठी चुकीचं बोलला तर आम्ही त्याला थांबवून सांगायचो, तर राग नाही मग ते यायचा कसं त्याला. होतं? काय काय सुद्धा चुकायचं होतं? चुका खूप साऱ्या होत्या, पण एक चूक अशी ती सांगता येणार, आमचे पॅरेज व्यवस्थित सांगतील कारण म्हणजे फार चुकायचं का असं? नाही नाही, ऍक्टिंग वाईज Acting खूपच wise छान नाही. आहे तो, पण लँग्वेजमध्ये जर सिरियस सीन असेल चालू असेल तर मला थोडंसं हसायला यायचं बस. यश काय काय चुकायचं असतो? ये है गलतियाँ. फर्स्ट डे मैंने आपको जैसे बताया एक सीन था जिसमें एक डिवोर्स हो रहा हो. मैं इसके पास जाता हूँ कि मुझे डिवोर्स चाहिए, तो उससे उस टाइम बहुत बहुत कुछ हो गया. लाइक इकडे साइन कर, मला डिवोर्स हवा है. मैं हवा है मतलब थोड़ा सा लैंग्वेज प्रॉब्लम हो रहा था फर्स्ट डे जैसे मैंने बताया. फिर रात भर प्रैक्टिस करने के बाद नेक्स्ट डे हो गया, बट वही एक चूक थी. और जब पूरा सेट हंसता था तो ईगो हर्ट हो जाना. अरे क्यों हंस रहे हो? और मैंने सिया को बोला, मैं सिया कल देखना, और नेक्स्ट डे हो गया. और एक और मोमेंट था जब हम लोग वो हमारा एक छोटा सा बेड सीन जो आप देख रहे हो, वो सीन के वक्त हो गया था ऐसा कोई मोमेंट जब सिया बहुत ज़ोर से हंस दी थी और मुझे गुस्सा आ गया था. मैं ऐसे गुस्से में मतलब कल बताता हूँ तुझे. और वहाँ से क्या बात. सर याद होगा आपको वो मोमेंट? हाँ वो नहीं, लेकिन वो बहुत मेहनती है, बहुत अच्छा लड़का है. वो तो है सर. एक चीज़ मैं और कहूँगा कि इस फिल्म की जो जान बोलते हैं ना, आत्मा, वो है सिया पटेल. एक्चुअली मुझे लगता है कि इतनी टैलेंटेड लड़की जो मतलब इसको आज कहाँ से कहाँ जाना चाहिए था. बहुत ये भी बहुत लेट हो गया मेरे साथ, Thank मतलब you कि so देखा जाए तो. और एक्चुअली ये जो पिक्चर है वक्त साड़ी जहाँ ख़त्म होती है वहीं से एक फिल्म शुरू होती है 12 ताज. सेम कपल, स्वीट सा कपल, और उनकी जर्नी है 12 घंटे की. आप सिक्वल बोल सकते हैं. तुम्ही तो सिक्वल म्हणू फक्त शकता. तुझ्यासाठीचा सिक्वेल आणि फक्त 12 तास. 12 तास पण तुझ्यासाठी. हां. असं 12 तास असं पण तू तुझ्यासाठी. फक्त तुझ्यासाठी. 12 असं आपण तासांची म्हणूया story का? म्हणजे कुठे ना कुठे आता तुमच्या सिनेमात खूप सारे सीन्स आहेतच म्हणा, पण आज जर तुम्हाला, कारण आपल्याकडे शेवटचे 3-4 मिनिटं बाकी आहेत, तर आज जर तुम्हाला एक सीन तुम्हाला दोघांना इकडे करायचं असेल, हिअर वन सीन, वन स्मॉल डायलॉग वगैरे जर सीन तुमचा असेल, एक छोटासा डायलॉग असेल तर एक आम्हाला करून दाखवला आमच्या कॅमेऱ्यावर प्लीज. नॉट द क्लायमॅक्स. द प्री क्लायमॅक्स वाला एनी. या फिल्ममध्ये यशचं नाव आहे आदित्य ठाकूर. तर मी आदित्यला सांगत असते की आदित्य एकत्र बघून. हां, आदित्य, मी डायलॉग सांगते असं फक्त. नाही, असं न्यूज चॅनलला बोलतो असं नाही. ओके. आदित्य, माझं तुमच्यावर प्रेम आहे. तुम्ही असं कसं डिवोर्स मागता माझ्याकडे? मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. प्लीज प्लीज मला माफ करा. अहो, चूक कोणाकडून होत नाही. तुला माहीत आहे तू मला नाही आवडत. माझा प्यार सोनियावर आहे. तू माझ्या वडिलांची निवड आहेस, हे विसरू नको तू. थँक्यू. क्या बात है, क्या बात है, टू गुड. इसमें भी थोड़ा सा हो गया था प्यार, प्रेम प्रेम. पण ठीक आहे, ठीक वो आहे. हिंदी बहुत अच्छा बोलता है. नाही, पण खरं तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही इकडे आलात आणि तुम्हाला सगळीच तुमची जी टीम आहे ती खूपच चांगली आहे आणि सिनेमाही तसाच चांगला असेल आणि प्रेक्षकांना तेवढाच चांगला वाटेल एवढीच आपण अपेक्षा करूया. आता तो प्रेक्षकांकडे, तर काय जाता बोलायचं का प्रेक्षकांना पटकन? सर्वात आधी जय महाराष्ट्र चॅनलला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्लीज सगळ्यांनी आमच्या सगळ्यांचा फक्त तुझ्याचसाठी हा सिनेमा 19 ऑगस्टला रिलीज होतो आहे, तर प्लीज थिएटरला जाऊन बघा. खूप जवळपास 1.5-2 वर्षांनी माझा सिनेमा रिलीज होतो आहे, तर माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही थिएटरला जाऊन सिनेमा बघावा आणि मला कळवावं की तुम्हाला आमच्या सगळ्यांचं यशबरोबर माझी केमिस्ट्री कशी वाटते ते. थँक्यू. खरं तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. हा सिनेमा खूप चांगला असेल एवढीच आपण अपेक्षा करतो. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू. खरं म्हणतात ना, प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सर्वांचं सेम असतं. जर हे सेम असेल आणि हा सिनेमा तुम्हाला आवडला असेल तर प्रेमासोबत एक वेगळा संदेश देणारा हा सिनेमा आहे, जरूर पाहिला जा. तुम्ही पाहता जय महाराष्ट्र थेट
अचूक बिनधास्त.